मुजम्मिल जैतापकरांनी जेऊरखोडीकरांची ही जे काही बातमी केलेली आहे ती खरी आहे आणि गरिबाला ह्यो त्रास देत असते आणि नेहमी त्रास देत असते। ते तो असा समजते की स्वतःला मी ज्योतिषवाला समजते आणि स्वतःला मी तो समजते की आरकल गावातला मीच शेड आहे आणि मीच मोठा आहे आणि मीच मंत्री आहे असं समजतो आणि असा कोणाला पण विषय घालत असतो तो आणि सांगत असतो। मुजम्मिल जैतापकर हे जेऊरखोडीकर साठी बातचीत करते आणि जे काय बोलते जेऊरखोडीकर जे काय करतोय तो मुजम्मिल जैतापकर हे बोलते ते खरं आहे। आणि त्याच्याशिवाय जेऊरखोडीकर इरफान या मौजामध्ये आरखेल गावामध्ये जे काही वाद करत असतो, कुठले गाय गरिबाला परेशान करतो आणि काय खोट्या खोडसालीनी जे विषय करतो आणि मांडतो कुठे पण बाहेर जाऊन की तुमच्या जातीसाठी असा करण्याने गरिबाची होती अन्याय करत राहतो तो आणि वापस काहीतरी दम देतो, काहीतरी विषय मांडतो आणि कोणाला काय पण शब्द सांगतो आणि ते गावामध्ये आणून हे माझी आहे हे त्याची आहे असा लावालावी करून देतो। पण दुसरा पण आहे त्याच्यात की माझी सातबारा असून माझी जागा असून तरी सुद्धा हा कोणाला पण हम सांगतो हे जागा गव्हर्नमेंटची आहे, सरकारी आहे, अशी आहे आणि माझं सबूत आहे, माझं सातबारा आहे, घरपट्टी आहे की ही जागा तुझी नाही असा दम देत असतो। आणि मला म्हणते 2 लाख रुपये दे, आमची गरिबी परिस्थिती आम्ही कुठून देणार आणि काहीतरी वापस हे करत असतो, कोणाला पण काही आमची अडचण सांगत असतो तो। जेऊरखोडीकर आम्हाला हाच त्रास देते, बाकी इतर लोक कोण देत नाही। गावातली लोक सर्व चांगली आहेत आणि हाच आमच्या हात 2 पाठी लागलेला आहे आणि हा अनाडी आहे, याला काय समजत नाही। जे विषय तोंडात नाही येत तो विषय बोलत असतो, त्याला काय समजत नाही मी विषय कुठला विषय कुठे म्हणतो, कोणाला विषय काय करायचा आहे, आपल्या व्यक्ती जर आपल्या बाजूला आहे ती व्यक्ती त्या शब्द कसा करायचा कसा नाही